अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताबद्दल पाहणार आहोत. हे व्रत जे आहे ते श्रावणामध्ये सुद्धा केलं जातं आणि याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्रताचे जे काही नियम आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आज मी घेऊन आलेले आहे. वैभवलक्ष्मी व्रत जर तुम्ही आतापर्यंत कधीही केलेले नसेल तर हे व्रत जे आहे ते तुम्ही नक्की करा. हे वैभवलक्ष्मी मातेचं जे व्रत आहे ते व्रत महिला, पुरुष, कुमारिका, विवाहित स्त्रिया कोणीही हे व्रत करू शकतात. याला यांनीच केलं पाहिजे, त्यांनीच केलं पाहिजे किंवा यांनी नाही केलं पाहिजे, त्यांनी नाही केलं पाहिजे असं या व्रताला कसलंही बंधन नाही. हे व्रत कोणीही केलं तरी सुद्धा चालतं. वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ते आपल्या घरामधील सुख, शांती, समाधान, वैभव प्राप्तीसाठी हे केलं जाणारं व्रत आहे आणि हे व्रत जे आहे ते अगदी चमत्कारिक व्रत आहे. आतापर्यंत मी हे व्रत जे आहे ते बऱ्याच वेळा केलेले आहे. हे व्रत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केले जाते. या व्रताची मांडणी सुद्धा खूप साधी आणि सोपी असते. तसेच पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत ते सर्व आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात. या व्रताचे जे काही नियम आहेत ते सर्व मी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण हे जे काय आहे ते तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि जर समजा हे व्रत करत असताना जर तुम्ही कुठे बाहेर वगैरे जाणार असाल तरी त्या दिवशीही तुम्ही हे व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल. आता जर समजा तुमच्या काही ज्या आर्थिक अडचणी असतील, मानसिक अडचणी असतील, शारीरिक अडचणी असतील, तुमच्या घरामधल्या आर्थिक अडचणींसाठी हे जे व्रत आहे ते अतिशय प्रभावशाली असं हे व्रत आहे. हे व्रत कोणाकडूनही तुम्हाला पैसे येणे असतील आणि ते तुमचे पैसे देणार आहेत आणि देत नाहीत यासाठी सुद्धा तुम्ही हे जे व्रत आहे ते व्रत तुम्ही करू शकता. तुमच्या अगदी कोणत्याही समस्या असतील त्या समस्या तुमचे निवारण होण्यासाठी हे जे व्रत आहे ते व्रत तुम्ही करू शकता. हे व्रत जे आहे ते अतिशय फलदायी व्रत आहे. त्याचबरोबर हे जे व्रत आहे ते तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा करू शकता, संतान प्राप्तीसाठी करू शकता. जर समजा पती पत्नीचं एकमेकांमध्ये आपसामध्ये पटत नाहीये तर पती पत्नीमध्ये एकोपा टिकून राहावा यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत जे आहे ते करू शकता. हे व्रत केलं ना याचा 100% फायदा जो आहे तो तुम्हाला होणारच आहे. हे व्रत करताना तुम्हाला अगदी मनापासून माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवून हे जे वरदलक्ष्मीचं, वैभवलक्ष्मीचं व्रत आहे ते व्रत तुम्हाला करायचं आहे. हे बघा, कोणतीही पूजा अर्चा आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपण अगदी मनोभावे आणि विश्वासाने ती पूजा केली तरच आपल्याला त्या व्रताचं, त्या पूजेचं जे फळ आहे ते मिळत असतं. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे जे व्रत आहे ते व्रत करायचं आहे. आता आपण पाहूया की वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करायची याबद्दल मी तुम्हाला समजावून सांगते. सर्वात अगोदर तुमच्याकडे जर वैभवलक्ष्मी व्रताचे जर पुस्तक नसेल तर वैभवलक्ष्मी व्रताच्या माहितीची पुस्तिका ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होऊन जाईल. त्या ठिकाणावरून तुम्ही हे अगदी 5 ते 10 रुपयाला सुद्धा हे भेटू शकते, तिथून तुम्ही आणू शकता. या पुस्तकामध्ये या व्रतासंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे ती अगदी सविस्तर प्रमाणे तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताच्या कथेमध्येही दिलेली आहे. आता वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सौभाग्यवती स्त्रिया, कुमारिका अथवा घरातील पुरुषांनी जरी हे व्रत केले तरी सुद्धा त्याचे उत्तम जे फळ आहे ते मिळते. त्याचबरोबर हे व्रत करत असताना जय श्री वैभवलक्ष्मी मातेवरती संपूर्ण श्रद्धा ठेवून मन पवित्र आणि शांत ठेवूनच हे जे व्रत आहे ते व्रत करायचं असतं. वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रतासाठी 11, 21 असे शुक्रवाराचा तुम्ही संकल्प करायचा आहे आणि या पुस्तकेमध्ये म्हणजे वैभवलक्ष्मी मातेच्या पुस्तिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे विधियुक्त तुम्ही पूजा करून हे व्रत करू शकता. जो तुम्ही संकल्प घेतलेला आहे शुक्रवारचा, जितक्या शुक्रवार तुम्ही करणार असाल 11, 21 तितक्या शुक्रवाराचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शेवटच्या शुक्रवारी जे आहे ते उद्यापन करायचे असते. एकदा व्रत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही संकल्प करून व्रत जे आहे ते नव्याने सुरुवात करू शकता. वैभवलक्ष्मी मातेची अनेक स्वरूपाची पुस्तके जे फोटो वगैरे जे आहे ते लक्ष्मी मातेच्या पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत. वैभवलक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये 8 लक्ष्मी मातेच्या स्वरूपांना तसेच श्रीयंत्रांना तुम्हाला अगदी मनोभावे वंदन करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला जे काय व्रताची फलप्राप्ती आहे ती लवकरात लवकर प्राप्त होईल. या पुस्तकामध्ये तुम्हाला श्रीयंत्राचं सुद्धा प्रतिमा दिलेली आहे, त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वंदन करायचे आहे.
व्रताच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी लवकर उठून स्नान झाल्यापासून ते रात्रीपर्यंत मनामध्ये जय वैभवलक्ष्मी माता, जय वैभवलक्ष्मी माता असा तुम्हाला सततचा जप करत राहायचा आहे. आणि जर समजा ज्या शुक्रवारी तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक असेल, मासिक पाळी असेल, अशा अनेक अडचणी असतील, तर तुम्ही तो जो शुक्रवार आहे तो शुक्रवार सोडायचा आहे आणि त्याच्यानंतरचा जो शुक्रवार येईल त्या शुक्रवारपासून तुम्ही हे जे व्रत आहे ते पुन्हा कंटिन्यू करू शकता. परंतु जितक्या शुक्रवारांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तितके शुक्रवार तुम्हाला करायचे आहेत. शक्यतो पूजेसाठी वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेसाठी तुम्हाला सोन्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही चांदीची एखादी वस्तू घेतली तरी सुद्धा चालेल. आणि तुमच्याकडे जर चांदीसुद्धा नसेल तर या ठिकाणी तुम्ही एखादं नाणं घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. व्रताच्या सुरुवातीला तुम्हाला लक्ष्मी स्तवन जे आहे ते म्हणायचं आहे. त्याचबरोबर व्रत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताचे 5, 7, 21, 51 अशी पुस्तके जी आहेत ती भेट म्हणून सुवासिनींना तुम्हाला द्यायची आहेत. शक्यतो व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करावा आणि त्या शुक्रवारी संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यानंतर वैभवलक्ष्मी मातेचा प्रसादसुद्धा ग्रहण करावा. आणि जर समजा एखाद्याला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा हा जो उपवास आहे तो उपवास केला तरी सुद्धा चालू शकतं. एक वेळ जेवण करून हे व्रत जरी केले तरी सुद्धा चालेल. शक्यतो व्रत करणारी व्यक्ती जर अशक्त असेल, आजारी असेल तर त्या व्यक्तीने दोन्ही वेळेला जेवण करून जरी हे व्रत केले तरी सुद्धा चालते. वैभवलक्ष्मी मातेवरती तुम्हाला फक्त मनोभावे श्रद्धा ठेवायची आहे आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण कर असा दृढ संकल्प जो आहे तो तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेजवळ करायचा आहे आणि हे व्रत तुम्हाला करायचं आहे. आता जाणून घेऊया की या व्रताच्या पूजेचे साहित्य काय आहे ते. या व्रताच्या पूजेसाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक पाण्याने भरलेला कलश लागणार आहे, शंख लागणार आहे, घंटा लागणार आहे, नवीन वात घातलेली समई लागणार आहे, त्यानंतर आचमनासाठी पळी लागणार आहे, पंचपात्र लागणार आहे, तामण लागणार आहे, गंध, धुतलेलं पांढऱ्या शुभ्र अक्षता या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी सुवासासाठी फुले, बेल, तुळशीपत्र, हळदी, कुंकू, बुक्का, ऊद अथवा अगरबत्ती, फुलवातीचे निरांजन, कापूर, पानाचा विडा, सुपारी, जानवे, पंचामृतासाठी तुम्हाला दही, दूध, तूप, मध, साखर इत्यादी गोष्टी लागतील. त्याचबरोबर अबीर, गुलाल, केळी, नारळ, आंबा तुमच्याकडे जे काही उपलब्ध असतील ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्याचबरोबर दुर्वा, आगाडा, शमीपत्र, आभरण, गेजमाळ म्हणजेच कापसाचे वस्त्रमाळ, शेंदूर, नैवेद्य, दक्षिणा म्हणून हे सर्व तुम्ही साहित्य व्रताच्या पूजेमध्ये घेऊ शकता. हे सर्व साहित्य जे आहे ते पूजेसाठी घेताना चांगल्या प्रतीचेच असावे याची खात्री करूनच तुम्हाला हे घ्यायचं आहे. त्याचबरोबर पूजेची मांडणी करण्यासाठी एक चवरंग किंवा पाट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला बसण्यासाठी स्वच्छ आसनसुद्धा या ठिकाणी घ्यायचं आहे. आता पाहूया की पूजेची मांडणी कशी करायची आहे ते. पूजेची मांडणी करण्यासाठी तुम्हाला तुमचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे करून तुम्हाला बसायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चवरंग मांडायचा आहे. आपणास बसण्यासाठी आसनसुद्धा घेतलेलं आहे. पाठ पुसून घ्यायचा आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक लाल कपडा अंथरून त्याच्यावरती तुम्हाला तांदळाचे एक गोल वर्तुळ काढायचं आहे आणि ते वर्तुळमध्येच तुम्हाला थोडंसं किंचित खोलगट करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि अष्टदिशांना हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा ज्या आहेत ते तुम्हाला जलपूर्ण जो काही आपण कलश घेतलेला आहे भरून त्याच्यावरती तुम्हाला ते ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाणं ठेवायचं आहे, सुपारी ठेवायचं आहे आणि त्या कलशाच्या आतमध्ये तुम्हाला तांदूळ घातलेली जी वाटी आहे ती वाटी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुम्ही त्याच्यामध्ये एक दागिना, ₹1 नाणं हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर कलशाला टेकून तुमच्याजवळ जर असेल तर तांब्याचं श्रीयंत्र असेल तर, नसल्यास त्याचे चित्र जरी तुम्ही चिकटवून ठेवलात तरीसुद्धा चालेल. कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटा, उजव्या बाजूला शंख ठेवावी असेल तर. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावरती उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तुम्ही गणपती म्हणून सुपारी ठेवू शकता किंवा जर तुमच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर सुपारीच्या डाव्या बाजूला देठासकट विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती तुम्हाला नाणे, सुपारी असा विडा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये एका मोठ्या ताटामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर पंचामृत जे आहे ते पूजेसाठी या ठिकाणी तुम्हाला तयार ठेवायचं आहे. समई जे आहे ते दोन्ही ठिकाणी तुम्हाला लावून घ्यायचे आहे. धूप, दीप,
निरांजन, कर्पूर आरतीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर पाठ मांडून झाल्यानंतर तुम्हाला चौरंगापुढे सुंदर अशी छान अशी रांगोळीसुद्धा या ठिकाणी काढायची आहे. तर आता बघूया की शास्त्रोक्त पद्धतीने वैभवलक्ष्मी व्रताचा जो काही पूजाविधी आहे तो पूजाविधी कसा करायचा हे मी आता तुम्हाला सांगते. हा पूजाविधी जो आहे तो ज्या क्रमाने इथं मी सांगितलेला आहे त्या क्रमानेच या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. वैभवलक्ष्मी मातेची पूजा सुरू करण्यापूर्वी वातावरण जे आहे ते प्रसन्न राहावं. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुरुवातीला तुम्हाला धूप जाळायचा आहे. घरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर त्यांच्यापुढे तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कुलदेवतेचे स्मरण या ठिकाणी करायचे आहे. त्यानंतर 2 विड्यांच्या पानावरती तुम्हाला एखादं नाणे व एक सुपारीसुद्धा ठेवायची आहे. त्याच्यावरती उजव्या हाताने पाणी सोडून तुम्हाला देवाची प्रार्थना करून आशीर्वाद घ्यायचे आहेत. घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून नंतरच मग तुम्हाला पूजेसाठी बसायचे आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या स्नानासाठी तुम्हाला एक स्वतंत्र तांबण या ठिकाणी वापरायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः अशी 3 नावे घेताना प्रत्येक वेळी तुमच्या डाव्या हातातील पळीने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते पाणी प्यायचं आहे. त्यानंतर ओम गोविंदाय नमः, ओम वैष्णवे नमः असे म्हणून 2 वेळा डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन तुम्हाला तांबणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर डोळ्याला तुम्हाला दोन्ही डोळ्यांना तुम्हाला पाणी लावायचं आहे. त्यानंतर कुंकू लावून लाल केलेले तांदूळ म्हणजेच अक्षता घेऊन तुम्हाला अक्षता हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमचे हात जोडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं आणि वैभवलक्ष्मीचे स्मरण करून तुम्ही ज्या तुमच्या कार्यसिद्धीसाठी इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत आहात ते तुमच्या मनातली इच्छा त्या ठिकाणी सांगून तुम्ही हातातील अक्षतांवरती पाणी सोडून त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता तुम्हाला तांबणामध्ये सोडायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पा म्हणून ठेवलेल्या सुपारीला तुम्हाला तांबणामध्ये घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ती सुपारी तुम्हाला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि जागेवर ठेवून द्यायची आहे. त्यानंतर त्या सुपारीला तुम्हाला गंध, कुंकू, अक्षता, लाल फूल, दुर्वा वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर कलश, त्यानंतर शंख, नंतर घंटा यांची गंध, अक्षता, फूल वाहून तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. आणि तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखामध्ये पाणी घालून ते पाणी तुम्ही पूजा साहित्यासह स्वतःवरती सुद्धा या ठिकाणी शिंपडून घेऊ शकता. कलशावरील तांबणामधील देवीला अक्षता वाहून ती आपल्या समोरील तांबणामध्ये घेऊन आवाहनम असे म्हणून तुम्हाला या ठिकाणी अक्षता वाहायची आहे. त्यानंतर पळीतील पाण्यामध्ये गंध, अक्षता, फूल घालून ते पाणी अर्घ्य म्हणून तुम्हाला देवीला घालायचे आहे. त्यानंतर साध्या पाण्याने स्नान घालायचे आहे. त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर गरम पाण्याचं असेल तर गरम पाण्याच्या या ठिकाणीच तुम्ही स्नान घालू शकता. त्यानंतर गंध, अक्षता, फूल, हळद, कुंकू वाहून उदबत्ती व निरांजन ओवाळून तुम्ही जे काही तुमच्याकडे पंचामृत असेल किंवा खडीसाखरेचा नैवेद्य जो आहे तो सुद्धा या ठिकाणी नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर विड्याची 2 पाने, सुपारी, नाणे चौरंगावर ठेवून तुम्हाला त्यावरती पाणी सोडायचं आहे. आता देवीवरील जी काही फुले आहेत ती फुले काढून देवीला तुम्हाला श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त जर तुम्हाला येत नसेल तर जय महालक्ष्मी असे 108 वेळा म्हणून तुम्हाला या ठिकाणी अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर अत्तर लावून देवीला तुम्हाला पाण्याने स्वच्छ स्नान घालून स्नान घालून झाल्यानंतर पुसून घेऊन कलशावरील तांबणामध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला हे मूर्ती किंवा फोटो जे असेल ते ठेवायचे आहे. त्यानंतर देवीला गंध, अक्षता, हळद, कुंकू, अष्टगंध, फूल, मंत्र म्हणून तुम्हाला या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता या ठिकाणी तुम्हाला वाहायच्या आहेत. त्यानंतर उदबत्ती, निरांजन ओवाळून तुम्हाला खीर, शिरा जो काही तुम्ही नैवेद्य बनवला असेल, गोडाचा एखादा पदार्थ बनवलेला असेल तो पदार्थ तुम्हाला देवीपुढे नारळ ठेवून त्यावरती पाणी सोडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेची आरतीसुद्धा या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर नमस्कार करून मंत्र पुष्पांजली म्हणून तुम्हाला फुले वाहायची आहेत आणि प्रदक्षिणा स्वतःभोवती घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, तू आमच्या घरामध्ये कायम वास्तव्य कर, माझी भक्ती गोड मानून सतत आमच्या घरामध्ये राहा अशी प्रार्थना तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेला करायची आहे. आणि वैभवलक्ष्मी मातेचं तुम्हाला या ठिकाणी दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर पूजा संपल्यानंतर प्रसाद ग्रहण करून सर्वांनी आनंदाने नामजप करावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीवरील जे काही आपण फुले वगैरे वाहिले होते ते सर्व तुम्हाला एखाद्या निर्मल्यामध्ये नेऊन तुम्हाला टाकायचे आहेत आणि विसर्जित करायचे आहेत. त्यानंतर सर्वांनी आनंदाने भोजन करावे. त्यानंतर देवीला आता देवघरामध्ये ठेवून द्यावे. त्यानंतर फळ, फूल, सुपारी, दक्षिणा यांचे जे आहे ते दान तुम्ही करू शकता.
त्यानंतर दुसऱ्या शुक्रवारपासून तुम्ही अगदी साधी पूजा आरती म्हटली तरी सुद्धा चालेल, परंतु उद्यापनाच्या दिवशी जशी आता मी तुम्हाला ही विधिवत माहिती सांगितली अशी संपूर्ण पूजा तुम्हाला करायची आहे. आणि उद्यापन जे आहे ते फक्त तुम्हाला एकाच शुक्रवारी करायचे, म्हणजे शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला हे करायचं असतं. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये सांगितले की सुवासिनींना वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची 11, 21, 7 जणींना तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताच्या मातेची पुस्तिका भेट म्हणून द्यायची आहे. आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने श्रद्धायुक्त अंतकरणाने पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व तुमच्या इच्छा वैभवलक्ष्मी माता जी आहे ती लवकर पूर्ण करते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मी मातेचं स्तवनसुद्धा म्हणायचं असतं. आणि हे स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जो श्लोक दिलेला असतो तो श्लोकसुद्धा या ठिकाणी म्हणायचा असतो. त्यानंतर सर्व पूजेची मांडणी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची कथा वाचायची आहे. आणि ही कथा वाचताना घरातील सर्वांनी शांत चित्ताने ही कथा ऐकावी. त्यानंतर जे काय आहे ते आरती करून नैवेद्य झाल्यानंतर घरातील सर्वांनी नैवेद्य ग्रहण करून जेवण करून घ्यावे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रताबद्दलची संपूर्ण माहिती जितकी मला माहिती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.